नमस्कार. आज आपण एका अशा नाटकावर बोलणार आहोत ज्याने मराठी रंगभूमीचे नियमच बदलून टाकले. एक नाटक ज्याने सगळ्यांना विचार करायला भाग पाडलं. हो, 1-0 बाजीराव. हे नाटक म्हणजे मराठी प्रायोगिक रंगभूमीच्या इतिहासातला एक खूप मोठा, एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तर या नाटकाचा नेमका प्रभाव काय होता हे समजून घेण्यासाठी आपण काही गोष्टींवर नजर टाकूया. सगळ्यात आधी, हे नाटक एक मैलाचा दगड का आहे? मग हे असंगत नाट्य म्हणजे नेमकं काय असतं? त्यानंतर आपण रंगमंचावरचा गोंधळ, त्यामागचा अर्थ आणि शेवटी या नाटकाने मागे ठेवलेला वारसा यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा हे नाटक रंगभूमीवर आलं ना, तेव्हा त्याने जगाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन आणि खूपच धाडसी दृष्टिकोन लोकांसमोर ठेवला. गोष्ट आहे 1966 सालची. 1-0 बाजीराव हे मराठी रंगभूमीवर आलेलं पहिलं असंगत नाटक होतं आणि म्हणूनच ते इतकं खास ठरलं. पण हा असंगत किंवा ॲब्झर्ड शब्द आपण वापरतोय त्याचा नक्की अर्थ काय? म्हणजे एखादं नाटक असंगत कधी होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर असंगत नाट्य म्हणजे काय, तर ते आपल्या आयुष्याला काहीतरी ठरलेला मोठा अर्थ आहे या विचारालाच प्रश्न विचारतं. आणि हा निरर्थकपणा दाखवण्यासाठीच अनेकदा रंगमंचावर अशा घटना घडतात ज्या आपल्याला विचित्र, तर्कहीन वाटू शकतात. आणि गंमत म्हणजे इथे एक मोठा फरक आहे. पाश्चात्य देशांमध्ये हे असंगत नाट्य जन्माला आलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या भयंकर विध्वंसानंतर. पण 1-0 बाजीरावने तीच अस्तित्वाची निरर्थकता आपल्याकडे आणली, जिथे आधीपासूनच एक आध्यात्मिक, एक सकारात्मक विचार करणारी परंपरा होती. हा जो काही गोंधळ आहे ना, तो या नाटकाच्या रचनेतच इतक्या ब्रिलियंटली विणला गेलाय. नाटकाच्या केंद्रस्थानी आहे एक नाट्यसंस्था. ते पेशवे बाजीरावांवर एक नाटक बसवत आहेत. म्हणजे नाटकाच्या आत नाटक. आणि मग हळूहळू काय होतं की त्या कलाकारांचं खरं आयुष्य आणि ते साकारत असलेली पात्र यांच्यातली रेषाच पुसट होत जाते. आतलं नाटक सुरू होण्याच्या आधीच प्रॉब्लेम सुरू होतात. दिग्दर्शकालाच नाटकावर शंका आहे. एक जमीनदार येऊन प्रयोग बंद पाडण्याची धमकी देतोय आणि मुख्य अभिनेत्री तर काम करायलाच तयार नाहीये. आणि ह्या सगळ्या गोंधळात बाजीराव नावाच्या एका विनोदी नटाला म्हणतात की अरे तू काहीतरी मदत कर. पण तो मदत करायला जातो आणि त्याच्या निरर्थक गप्पांनी परिस्थिती आणखीनच बिघडते. सगळं नाटक अक्षरशः कोसळण्याच्या मार्गावर येतं. पण थांबा, हा जो वरवरचा गोंधळ दिसतोय ना, तो फक्त एक देखावा आहे. त्याच्या मागे हे नाटक आपल्या सगळ्यांच्या जगण्याबद्दल खूप खोलवरचे मूलभूत प्रश्न विचारतं. म्हणजेच काय, तर रंगमंचावरचा तो गोंधळ हा खरं तर आपल्या आधुनिक गुंतागुंतीच्या आयुष्यातल्या गोंधळाचे एक प्रतीक आहे, एक आरसा आहे. नाटक आपल्याला विचार करायला भाग पाडतं की हे जग खरंच कुणाच्या मालकीचं आहे. सत्ता, मालकी म्हणजे नेमकं काय? एवढंच नाही तर आपण ज्याला नीती, अनीती, बरोबर, चूक म्हणतो त्या कल्पनांनाही हे नाटक मुळापासून हदरून टाकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली नाती. मानवी संबंधांचा खरा पाया काय असतो, त्यांचं स्वरूप नेमकं कसं असतं, यावरही ते प्रश्नचिन्ह उभं करतं. तर मग या नाटकानं मराठी साहित्याच्या इतिहासात आपलं स्थान इतकं अढळ कसं बनवलं? याची काही महत्त्वाची कारणं आहेत. बघा, याचे लेखक होते चिंत्रयम खानोलकर, जे आरती प्रभू या नावानेही ओळखले जातात. नाटकाची शैली होती असंगत, जी तेव्हा एकदम नवीन होती, आणि रचना होती नाटकातील नाटक. हे नाटक 1966 साली रंगायन या संस्थेने रंगमंचावर आणलं. थोडक्यात सांगायचं तर ह्या नाटकाचा वारसा हा एका वाटाड्याचा आहे. मराठी रंगभूमीवरचं ते पहिलं असंगत नाटक होतं. त्याने खरं काय आणि नाटक काय यातील फरकच मिटवून टाकला. अस्तित्व, नैतिकता यांसारख्या अवघड विषयांना हात घातला. आणि हो, ह्या नाटकाने चिंत्रयम खानोलकर यांचं स्थान एक महान आणि दूरदृष्टी असलेला नाटककार म्हणून पक्क केलं. आणि शेवटचे एक प्रश्न, जो हे नाटक आपल्या मनात सोडून जातं. विचार करा, जर आपल्या आयुष्याची कोणतीही ठरलेली स्क्रिप्ट नसेल, तर मग आपण सगळेजण एका मोठ्या असंगत नाटकात आपापल्या भूमिकेचा अर्थ शोधणारे कलाकारच आहोत का?